माझं लाईफ तुझ्याशिवाय कधीच इमॅजिन करू शकत नाही. प्लीज मला सोडून एजे, मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. लीला, लीला, लीला. आता गोळ्या घेतल्यास, आता घरी जाऊन आराम करायचा. पण मग काम? आज खूप काम केलंस तू. यू नीड रेस्ट. हो. एजे, का मला घरी पाठवताय? मला माहितीये, खरं तर तुम्हाला पण मी इथेच थांबायला हवी. लीला, खरं तर मलाही वाटत नाही की तू घरी जावं, पण तू इथे राहिलीस तर आराम करणार नाहीस. एजे, मी इथे आराम करेन आणि तुम्हाला डिस्टर्ब पण नाही करणार, खरंच. विश्वा मॅडमना घरी सोडून. हो मॅडम. एजे, तुम्ही मला खरंच घ्यायला आला? तुम्हाला खरं खरं सांगू का, मला खात्री होती तुम्ही मला परत घेऊन जाल. तुम्ही कधीच माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. एजे, काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही? पण एजे, मला एक गोष्ट कळली नाही. सर, तुम्ही मला घरी न्यायला येणार होतात, तर मग मगाशी मला माझ्या घरी का पाठवलं? आजी. हॅलो आजी. हो, आम्ही निघालो, पोचूच. हो हो, लवकर ये. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. मला तर तुला मी कधी बघते असं झालंय ग. आजी, मी पण तुम्हाला कधी भेटते असं झालंय मला. आता सगळं छान होणार आहे. खरंच छान होईल. खूप चांगलं केलंस तू लीला. ऑफिसमध्ये किती छान काम केलंस तू. प्रमोद आणि विराजच्या पाठीशी उभी राहिलीस तू. त्यामुळे त्यांनी तुझ्यासाठी पुन्हा वोटिंग घ्यायचं ठरवलंय. आजी, इथे रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे, मी ठेवू? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी फोन ठेवते. घरी आल्यावर बोलूया आपण. हा हो. एजे, गाडी बाजूला थांबवा. एजे, आत्ता गाडी बाजूला थांबवा.
लीला चल. एजे मी नाही येणार. का? एजे मी एक घर सोडून गेले ना तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा या घरातली सगळी जण मला ऍक्सेप्ट करतील तेव्हाच मी परत येईन. एजे तुम्ही सगळ्यांना बाहेर बोलवा ना प्लीज. इथे बाहेरच वोटिंग करू आपण आणि मग त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल.